पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहे लाल भोपळ्याचे फ्रेंच फ्राईज। तर त्यासाठी आपल्याला हा भोपळा फ्राईजच्या शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे। पहिले याचे साल काढून घ्यायचा आपल्याला। आणि आता आपल्याला असा भोपळा हा उभ्या शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि नंतर याचे उभे छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत फ्राईजच्या शेपचे। सगळ्याच भोपळ्याचे असे कट करून घ्यायचे आहेत। सगळा भोपळा कट करून झालेला आहे। आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊया आधी। तर मी याला एका बाउल मध्ये टाकते आता आणि आता याला मस्त धुवून घ्यायचं आहे आपल्याला। घेतली आणि एक कॉटनचा कपडा घेतला आणि त्याच्यावरती हे फ्राईज आपल्याला याचं जे पाणी आहे ते आपल्याला छान व्यवस्थित नितळवून घ्यायचंय। एकदम ड्राय झालेला आहे हा। आता आपण याला मस्तपैकी बाउल मध्ये काढून घेऊया। चला, आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ आणि आता याच्यामध्ये आपण ऍड करणार आहे थोडंसं लाल तिखट, हे ब्लॅक पेपर पावडर आहे आणि थोडासा चाट मसाला आणि याच्यावर अगदी थोडंसं तेल आपल्याला घालायचंय आणि हे छान टॉस करून घ्यायचं व्यवस्थित। मसाले सगळे कोट झाले पाहिजे आपल्या भोपळ्याला। आणि आता याच्यावरती आपण घालणार आहे थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि आता तुम्ही बघू शकता आपले जे फ्राईज आहेत ते व्यवस्थित कोट झाले आहेत कॉर्नफ्लॉवर मध्ये। तर आपण आता ह्यांना मस्तपैकी फ्राय करून घेऊया। मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे। तर आता आपले जे फ्राईज आहेत ते आपण सोडून घेणार आहे। तर मस्त असे फ्राईज आपले फ्राय झालेले आहेत तेलामध्ये। तर याला मी मसाला अगोदर लावलाय कारण की भोपळा थोडासा गोड असतो, त्यामुळे थोडेसे चटपटे होण्यासाठी मी हा मसाला लावलाय आणि आपण फ्राय केल्यानंतर सुद्धा थोडासा मसाला लावणार आहे। चला, आणि आता दुसरी बॅच सुद्धा आपण सोडून घेऊया, करून घेऊया। आवाज ऐकला ना तुम्ही? मस्त कुरकुरे आणि चटपटे असे फ्राईज झाले। ऍड करायची आपल्याला रेड चिली पावडर अगदी थोडी आणि मी ऍड करणार आहे थोडासा ऑरिगॅनो आणि थोडंसं काळं मीठ, याने टेस्ट छान येते। आणि हे बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी झालेले आहेत आणि मस्त फ्राय पण झालेले आहेत। तुम्हाला वाटणारच नाहीये की हे आपण भोपळ्यापासून बनवलेले आहेत। तर मंडळी, तुम्हाला तर बघितल्यावरती वाटत असेल हे बटाट्याचे फ्राईज आहेत, पण तुम्हाला तर माहिती आपण हे बनवलेले आहेत भोपळ्यापासून। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि या आता फ्रेंच फ्राईज खायला।